विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 चे महत्व मापन हे प्रकरण अभ्यासत आहोत। आजचा आपला या प्रकरणावरील शेवटचा तास आहे। यामध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रहामधील काही महत्त्वाची उदाहरणे पाहणार आहोत। तर नेहमी परीक्षेला विचारल्या जाणारा प्रश्न जो आहे तो 5वा प्रश्न आहे। प्रत्येक परीक्षेला आल्यासारखा असतो। प्रथम सत्राला, द्वितीय सत्राला, बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न आपल्याला आढळून येतो। तर बघा हा प्रश्न कसा आहे। एका रोलरचा व्यास 120 सेमी आणि लांबी 84 सेमी आहे। एक मैदान सपाट करण्यासाठी रोलरचे 200 फेरे पूर्ण होतात, तर 10 रुपये प्रति चौरस मीटर दराने ते मैदान सपाट करण्याचा एकूण खर्च काढा। तर या ठिकाणी रोलर हा शब्द वापरलेला आहे। रोलर म्हणजे पूर्ण रोलर मशीन नाही, तर त्याचं चाक हे वृत्तचित्ती आकाराचं असतं। असं जे चाक आडवा असतं सपाट करण्यासाठी ते वृत्तचित्ती आकाराचं आहे। त्या वृत्तचित्ती रोलरची जी लांबी दिली असते ती म्हणजे खऱ्या अर्थानं उंची झाली। ती उंची आहे, लांबी जी दिलेली आहे ती उंची। आणि त्यासाठी आपण जे दिलेला काही डाटा आहे ते पाहूया। व्यास दिले, रोलरचा व्यास आहे 120 सेमी आणि म्हणून आपण याच्यावरून त्रिज्या काढता येते। म्हणून R बरोबर आहे 60 सेमी। त्याच्यानंतर लांबी म्हणजेच उंची H बरोबर आहे 84 सेमी। ठीक आहे। त्याच्यानंतर पायची किंमत घेऊया 3.14 आणि दर सपाट करण्याचा दर आहे 10 रुपये प्रति चौरस। 10 रुपये प्रति चौरस। आणि मग आपल्याला काय काढायचं? मैदान सपाट करण्याचा खर्च हे काढायचं आहे। मैदान सपाट करण्याचा खर्च काढायचा असेल तर आपल्याला अगोदर काढावं लागेल की ते मैदान किती चौरस मीटर आहे, कारण प्रत्येक चौरस मीटरला 10 रुपये खर्च आहे। मग एकूण मैदान किती चौरस मीटर आहे हे काढावं लागेल आपल्याला। मैदान किती चौरस मीटर आहे हे काढण्याच्या अगोदर आपल्याला हे माहित पाहिजे की त्या रोलरचं जे चाक आहे एक फेरा पूर्ण करत असताना किती जमीन सपाट करतं, म्हणजे एका फेऱ्यामध्ये ते रोलर किती जमीन सपाट करतं किंवा अंतर आक्रमतं हे आपल्याला काढावं लागेल। त्याचे एकूण 200 फेरे होतात, मग 200 फेऱ्यामध्ये किती जमीन सपाट होईल हे काढावं लागेल। आणि मग त्या आलेल्या उत्तराला आपल्याला 10 ने गुणावं लागेल। तर सर्वप्रथम आपण एका फेऱ्यामध्ये रोलरने एका फेऱ्यात आक्रमिलेले अंतर बरोबर काय होईल? रोलरचे वक्र पृष्ठफळ। कारण एका फेऱ्यामध्ये जे काही जमीन म्हणजे आक्रमिलेलं अंतर आहे हे समजा इथून स्टार्ट झालं, इथून इथपर्यंत जाणं म्हणजे याच्या भोवतालच्या पृष्ठभागा एवढंच पुढे जाईल। म्हणजे एका फेऱ्यामध्ये त्यानं जे काही अंतर आक्रमिलेलं असेल ते अंतर म्हणजे त्या रोलरचे वक्र पृष्ठफळ। रोलर हे वृत्तचित्ती आकाराचं असतं, म्हणून वृत्तचित्तीचं आपल्याला या ठिकाणी सूत्र लिहावं लागेल। म्हणून रोलरने आक्रमिलेले अंतर एका फेऱ्यात आक्रमिलेले अंतर बरोबर आहे रोलरचे वक्र पृष्ठफळ। काय सूत्र आहे? वृत्तचित्तीचं 2πr h बरोबर। यामध्ये किमती ठेवूया
2 ला 2 जशाला तसं पायची किंमत 22/7, आर ची किंमत त्रिज्या काढलेली आहे आपण 60 आणि एच आहे बघा 84. तर याचा भागाकार करूया. 7 आणि 84 याला कटूया. 7 1 7, 7 1 7, 1 उरला 7 2 14. जेवढे उरलेले आहेत तेवढ्याचा सगळ्याचा गुणाकार आहे 2 गुणिले 22 गुणिले 60 गुणिले 12. ठीक आहे, यांचा गुणाकार करून घेऊया. 22 आणि 12चा गुणाकार 22 2 44 या दोघांचा करत आहे मोठ्या मोठ्या संख्येचा. 12 2 24. त्याच्यानंतर उरले 2, 12 2 24, 25 26. आता किती उरलेत आपले 2 आणि 60. परत 60 न गुणाकार करूया. 6 चौक 24, 4 हातचे 2, 6 6 36 आणि 2 38 हातचे 3, पुन्हा 6 2 12, 13 14 15, 1584. आणि सॉरी हे 0 आहे, अजून 2 न गुणाकार 0 8 16. त्याच्यानंतर 2 5 10 1 11 चा 1 2 1 2 आणि 3. एवढं चौरस सेमी आहे बरं का. हे चौरस सेमी अंतर आहे. हे एका फेऱ्यातलं आहेत, पण असे एकूण किती फेरे झालेत 200. म्हणून 200 फेऱ्यामध्ये, म्हणून 200 फेऱ्यात सपाट केलेली जमीन, सपाट केलेले मैदान बरोबर आहे 200 गुणिले एका फेऱ्यात सपाट केलेले मैदान किंवा आक्रमिलेले अंतर. ठीक आहे, बरोबर. 200 ला 200 आणि एका फेऱ्यामध्ये किती केलं जमीन सपाट ती 31,680. याला परत गुणाकार करूया 2 न. अगोदर 2 8 16 हातचा 1, 2 सख 12 आणि 1 13 हातचा 1, 2 1 2 परत 3, 2 त्रिक 6 आणि किती शून्य आहेत 1 2 3. चौरस सेमी. हे झालं चौरस सेमी मध्ये. आपल्याला दर दिलाय चौरस प्रति चौरस मीटर मध्ये. मग आता तुम्हाला माहित असेल चौरस सेमी म्हणजे सेमी गुणिले सेमी. एका सेमीचं मीटर मध्ये रूपांतर करायचं असेल तर 100 न, परत दुसऱ्यासाठी 100 म्हणजे 100 गुणिले 100 एवढ्यानं याला जर भागलं तर चौरस मीटरचं चौरस सेंटीमीटरचं मीटर मध्ये येतं. म्हणजेच म्हणून 200 फेऱ्यात सपाट केलेले मैदान बरोबर आहे हे 100 एकासाठी, परत दुसऱ्यासाठी 100 किंवा एकावर 4 शून्य लिहायचं आहे की नाही, म्हणजे 10,000 आणि कटवायचं. 1 2 1 2 किती झाले 4 शून्य झाले. 1 2 3 आणि हे पॉइंट या ठिकाणी 3 शून्य कटले आणि एका स्थानांतर दशांश. मग हे झालं 200 फेऱ्यात सपाट, हे चौरस मीटर लिहू इथं, चौरस मीटर. 200 फेऱ्यात सपाट केलेले मैदान बरोबर आहे 633.6 किंवा 60 चौरस मीटर. आता आपल्याला याच्यामध्ये किती क्षेत्रफळ आहे त्या मैदानाचं एवढं माहीत झालं सपाट केलेलं चौरस मीटर मध्ये. आता खर्च काढूया. म्हणून ते मैदान सपाट करण्याचा खर्च बरोबर आहे 633.60 गुणिले 10. हे 10 रुपये दर आहे. 10 ने गुणाकार केला तर
एक स्थळ पुढे जाईल म्हणजे 6336 रुपये हा खर्च होईल. म्हणून उत्तर लिहूया शेवटी. म्हणून ते मैदान सपाट करण्याचा खर्च बरोबर आहे 6336 रुपये. हे आहे त्याचं उत्तर. ठीक आहे, बघून घ्या. यानंतरचा प्रश्न असा आहे, एका लंबवृत्त चित्तीच्या आकाराच्या बादलीच्या तळाचा व्यास 28 सेमी व उंची 20 सेमी आहे. ही बादली वाळूने पूर्ण भरली आहे. त्या बादलीतील वाळू जमिनीवर अशा रीतीने ओतली की वाळूचा शंकू तयार होईल. वाळूच्या शंकूची उंची 14 सेमी असेल तर शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ काढा. तर मी या ठिकाणी आकृती काढलेली आहे. तुम्हाला आकृती काढण्याची गरज नाही, फक्त समजण्यासाठी मी काढली. या ठिकाणी बघा, ही लंबवृत्त चित्ती आकाराची बादली आहे. याच्यामध्ये भरून वाळू आहे. या लंबवृत्त चित्ती आकाराची बादलीची उंची 20 सेमी आणि व्यास आहे 28 सेमी. तर ही बादली पूर्णपणे वाळूने भरलेली आहे, पूर्णपणे. तर ही बादली अशी ओतली खाली, ओतून अशी वर ओढल्याबरोबर अशा प्रकारचा हे शंकूआकृती भाग तयार झाला त्या वाळूचा. ज्या शंकूची उंची 14 सेमी आहे, तर तुम्हाला ह्या तळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मग लक्षात ठेवा, याच्यामध्ये जी काही वाळू असेल तीच वाळू, तेवढीच वाळू इथं आहे. म्हणून बादलीतील वाळूचं जर घनफळ घेतलं तर तेच घनफळ या शंकूचं घनफळ येते, म्हणजे वाळूच्या शंकूचं घनफळ येईल. म्हणून आपल्याला या ठिकाणी फक्त एकच लक्षात ठेवणं आवश्यक आहे की याचं घनफळ बरोबर याचं घनफळ हे आपल्याला लिहावं लागेल. तर त्यासाठी दिलेला डाटा माहिती काय आहे ते पहा. अगोदर लंबवृत्त चित्तीच्या आकाराच्या बादलीसाठी काय दिलं? सर्वप्रथम व्यास डायमीटर डी बरोबर आहे 28 सेमी आणि म्हणून आपण याची त्रिज्या काढू शकतो. म्हणून आर बरोबर 14 सेमी. त्यानंतर उंची दिलेली आहे एच बरोबर आहे 20 सेमी. आता वाळूच्या शंकूसाठी काय दिलं? फक्त उंची दिलेली आहे. एच बरोबर आहे 14 सेमी आणि आपल्याला काय काढायचं? वाळूच्या शंकूचं तळाचे क्षेत्रफळ बरोबर किती? आता मी तुम्हाला याची आयडिया सांगितली की याचं घनफळ बरोबर आहे याचं घनफळ. हे फक्त एवढंच लिहायचं आपल्याला, बाकी काही नाही. इक्वेट करायचं आणि तळाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणून लंबवृत्त चित्तीच्या आकाराच्या बादलीचे घनफळ बरोबर आहे वाळूच्या शंकूचे घनफळ. मग लंबवृत्त चित्ती आकाराची बादली म्हणजे लंबवृत्त चित्तीच्या घनफळाचं सूत्र लिहावं लागेल. वाळूचा शंकू म्हणजे शंकूचे घनफळाचं सूत्र लिहावं लागेल. या ठिकाणी लंबवृत्त चित्तीच्या आकाराच्या बादलीचे घनफळ पाय आर वर्ग एच, शंकूचं 1/3 पाय आर वर्ग एच. आता हे आर याचं वेगळं आहे बरं का, याच्यामध्ये कन्फ्युजन होईल. आता याच्यात किमती ठेवूया. पायची किंमत 22/7 आणि त्रिज्या किती आहे? 14चा वर्ग गुणिले एच उंची किती आहे? 20 बरोबर 1/3 गुणिले, या ठिकाणी थोडं लक्षात घ्या, पाय आर वर्ग म्हणजेच तळाचं क्षेत्रफळ
आता तुम्ही पायची किंमत काढायची ठेवायची, परत आरची किंमत काढायची, नंतर अजून पाय आर वर्ग सूत्र वापरायचं, असं करण्यापेक्षा पाय आर वर्ग हे तळाचं क्षेत्रफळ आहे. हे शंकूचा तळ जो आहे वर्तुळाकार आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग, म्हणून पाय आर वर्गला आपण काय लिहू शकतो, तळाचे क्षेत्रफळ. आणि हे गुणिले उंची एच किती आहे, 14. ही बाजू आपण अगोदर घेऊ, म्हणून 1/3 गुणिले तळाचे क्षेत्रफळ गुणिले 14 बरोबर 22/7 गुणिले 14चा वर्ग म्हणजे 14चा 2 वेळेस गुणाकार आणि हे गुणिले 20 ॲज इट इज. आता आपण कटूया. 7 1 7 7 2 14 उर्वरित बघा आता. म्हणून तळाचे क्षेत्रफळ बरोबर 22 गुणिले 2 गुणिले 14 गुणिले 20. इकडचे भागिले 3 इकडे गेल्यानं गुणिले होतील आणि हे गुणिले 14 इकडे आल्यानं भागिले 14. परत हे 14 14 कॅन्सल. आता सगळ्याचा हे गुणाकार म्हणजेच आपलं उत्तर. म्हणून तळाचे क्षेत्रफळ बरोबर 3 2 6 6 2 12 12 2 24 4 हाचे 2 ना 12 2 24 25 26 आणि हे 1 0. बघा कसा गुणाकार केला. हे 2 2 4 4 त्रिकम 12 12 ने 22 ला गुणलं 12 2 24 4 हाचे 2 12 2 24 25 26 आणि हे पुढचा हे 0 चौरस सेमी. हे झालं याचं उत्तर. बघून घ्या. तर याबरोबर आपला हा पिरियड संपलेला आहे. त्याचबरोबर भाग 2 चा अभ्यासक्रम सुद्धा संपलेला आहे. यापूर्वी आपण गणित भाग 1 चा अभ्यासक्रम संपवलेला होता. म्हणजे थोडक्यात संपूर्ण गणिताचा अभ्यासक्रम आपला संपलेला आहे. आपण व्हिडिओ बनवत असताना कुठल्याही प्रकारे गणिताच्या अभ्यासक्रमामध्ये काटछाट केलेली नाही. प्रत्येक पॉइंटचा व्हिडिओ बनवलेला आहे, कारण प्रत्येक पॉइंट हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून आपल्याला जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे आपण सर्व अभ्यासक्रम कंप्लीट करून ठेवायचा आहे. ज्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करणं आवश्यक आहे, कारण यापुढे आपल्याला पूर्णपणे 10वी गणित भाग 1 आणि गणित भाग 2 च्या परीक्षेची तयारी पूर्ण करून घ्यायची आहे. मग याचं सगळ्यात नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करावा लागेल. तर सर्वात अगोदर तुम्हाला त्याची सूचना मिळेल किंवा नोटिफिकेशन मिळेल. त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारे या पुढचा अभ्यासक्रम तुमचा जाणार नाही. म्हणून आपल्याला जर संपूर्णपणे व्यवस्थित परीक्षेची तयारी करून घ्यायची असेल तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. ठीक आहे.